साईमय सकाळ मित्रांनो, अशा प्रकारे दिवस चौथा आमचा आजचा सुरू होतोय. आता उठलोय जस्ट मी. पालखी झाली, अर्धा पाऊण तास झाला पालखी निघाली. पुढे खूप थकलेलो, पायाला फोड पण आलं, त्यामुळे जरा आराम केला. आता बघू, निघू आज आम्ही थोड्या वेळात. आमचे भांडे घासायचं आहे, भांडे घासू आणि नंतर आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. तर झोपले, सगळेच झोपले, सगळेजण खूप थकले आहेत. कालचा रस्ता पण आहे ना खूप खराब होता. शेवटच्या रात्रीच्या हॉल्टपर्यंत रस्ता खराब होता आम्हाला. तर बघू आता पुढे कसं भेटूया. जय साईनाथ. बघू शकता, ओम साईराम. बघा सगळेजण आता निघालेत आणि आम्ही लोक एवढे थांबलो इथे मागे. ओम साईराम. मग झोपलेत अजून. हो इथं कोको आणि सुमित आहे. साईमय सकाळ मित्रांनो, दिवस चौथा आमचा. आता झाले भांडे वगैरे घासून, तर निघू आम्ही लोक पुढच्या प्रवासाला. आता आम्हाला इथून ओतूरला वगैरे जायचं आहे ना. पुढे ओतूर आहे ना, दगड ओतूर आहे ना, ओतूर आहे. त्याच्यानंतर करू प्रवास पट्टाचा. नाश्त्याचा हॉल्ट पण खूप लांबच आहे. तर वाजले 8, अजून आम्ही लोक निघालो नाही. पालखी निघाली 6 वाजता. चालेल, भेटूया पुढे. जय साईनाथ. अजून निघालो नाही आम्ही, आता थांबलोय. जय साईनाथ मित्रांनो, ओम साईराम. निघालो आता आम्ही लोक. वाजलाय 8:20. निघू आता. चाय वगैरे पिली, भेटूया पुढे. प्रवास सुरू झाला आहे आमच्या चौथ्या दिवसाचा. आजचा सकाळचा आणि दुपारचा हॉल्ट दोन्ही पण लांब आहे, जवळजवळ दिसणार नाही. आता आम्ही लोक निघाले, सगळी पूर्ण गँगच आहे. मागे पण सोबत आणि पुढे पण देवेंद्र आहे आणि काचावर चालतोय. भेटूया. जय साईनाथ. सकाळचं वातावरण बघू शकतो तुम्ही, इकडचं किती सुंदर असं आहे. आणि त्यात आम्ही आता इथे चालतोय. खूप लेटच झालं आम्हाला निघायला हॉल्टवरून. मार्ग आपला चालू झाला. झालं असतं ना. साईराम मित्रांनो, थांबलो आता थोडा वेळ. नाश्ता करायला आलो कंटिन्यू 3-1 किलोमीटर. नाश्ता करतोय आता, दाखवतो तुम्हाला नाश्ता करताना. थांबलोय जरा. ओम साईराम. पोहे खातोय आणि यांनी मागवली मिसळ आणि आमचा पालव. आणि हा चार्ली खाली बसलाय. ओम साईराम मित्रांनो, चालून खूप थकलो. आता आम्ही लोक थांबलो जरा वेळ. दाखवतो तुम्हाला. काचामलचा पाय लचकलाय. काय आलं पायामध्ये तुझं? चमक भरली आहे त्या पायाला. थांबलो आता आम्ही लोक. बघा सगळेजण, मी, अक्षय, काचामल, 2 शूटर आमचे इथे बसलेत. ओम साईराम. तर बघू, रस्ता पण इथे, रस्त्याचं परत काम चालू आहे, पण रस्ता आहे चांगला. बघूया आता. नाश्त्याचा हॉल्ट आमचा अजून खूप लांब आहे, तरी असेल 5-1 किलोमीटर असणार अजून. बघूया, भेटूया पुढे. जय साईनाथ. ते मालिश चालू आहे बघा. आऊट झालाय, टप्पा आऊट आहे. वाटी सरकली आहे वर्षी याची. ते रोलर फिरव, रोलर आपलं. मग काय आला हाडावर फिरवायचा? फिरव, पाय तोडून टाकू याचा. एक काम कर ना, तो नट खोल आणि ढिला टाईट करून टाक, होऊन जाईल. साईमय दुपार, वाजले 12:15 आणि पोचले आता आम्ही आमच्या नाश्त्याच्या हॉल्टवरती जसा 12:15 वाजता. खूप मागे होतो आम्ही लोक. हळूहळू चालतोय आणि काचामाल मागे. काचामाल येतोय थोडा, बघा आला. बाकी आले पुढे सगळेजण. दाखवतो तुम्हाला नाश्त्याच्या हॉल्टवर. भेटू. जय साईनाथ.
साईराम साईराम. आणि बघा मित्र मंडळी ओम साईराम. आलू भुजिया खायचा आज. नैनेश साईराम बाबा. बघा नाश्त्याला आहे इडल्या. दादा मेंदूवडे संपले. आता नाश्ता घेतो आम्ही. भेटूया. ओम साईराम. डोंगे एक दिवस झाला ना आला आणि चप्पल तोडली आहे आणि चपलीला बँडेज लावतोय बघा. हा बघा ढोंगेचे ढोंग. तुटलेली चप्पल घेतली 50 रुपयाला चप्पल आणि तिला शिवतोय बघा असा बँडेजने. काय बोलतो काही असू दे काही असू दे. आणि चाललो आता आम्ही आमच्या नाश्त्याच्या हॉल्टवरून. 1 वाजले आता निघतोय. जय साईनाथ. निघालेलो आम्ही लोक नाश्त्याच्या हॉल्टवरून. आता आलोय कंटिन्यू चालत. नाही नव्हता 7 ते 8 किलोमीटर आम्ही चालत आलो. आता थोडं सगळे स्लो झाले. चेतनदा आला आहे, अभिदादा आला आहे आम्हाला पाणी द्यायला. बघू शकता तुम्ही. ओम साईराम दादा. बघू शकता इथून. आता तुम्हाला दाखवतो शिवनेरी गडाला जायला रस्ता आहे इकडनं पुढून. आता पोचलो आम्ही लोक बनकर फाट्याला. वाजलेत 2:45 सॉरी 3 वाजले. आता आम्ही पोचलो बनकर फाट्याला. हे बघा चालतात आहे सगळेजण हळूहळू कारण दमलेत सगळे. अंतर पण खूप मोठं आहे आणि अजून आम्ही लोक हॉल्टवरती नाही पोचलो आमच्या दुपारच्या. आता पोचू दुपारच्या हॉल्टवरती. अजून 5-1 किलोमीटर बाकी आहे. त्याच्यानंतर हॉल्टवर पोचून जेवू आणि परत प्रवास सुरू करू आमचा. भेटूया पुढे. ओम साईराम. साईराम मित्रांनो. आता आम्ही पोचतोय आमच्या हॉल्टवरती. 2 मिनटावर आहे हॉल्ट. आता वाजले 4:30 आणि 4:30 वाजता आम्ही लोक हॉल्टवरती पोचलो आहे. 2 मिनटासमोरच आहे हॉल्ट. आणि आता पालखी निघायची पण वेळ झाली आणि अजून आम्ही जेवलो पण नाही. भेटूया. आज तर आम्हाला काय बाबांची पालखी पण दिसली ना. आता बघू पालखी निघाली का हाय अजून. दाखवतो तुम्हाला हॉल्टवरती पोचल्यावरती. गाड्या तर आहे लागलेल्या मंडळाच्या सगळ्या. भेटूया पुढे. जय साईनाथ. कद्दू. ओम साईराम. फायनली पोचलो आता आम्ही हॉल्टवरती. बघा आलो. हा आमचा रथ बाबांचा रथ. बघू शकता. श्री साई सेवक वर्ष 21वे. या वर्षी आम्हाला 21 वर्ष कंप्लीट होतील. हे बघा 9 चालू आहे इथे. आणि ह्या आमच्या बॅगा इथे ठेवलेल्या आहेत. आणि हा आमचा ढोंगी मित्र इकडे बसलाय बघा. हा बघा हा बघा ढोंगी मित्र आमचा. बघितलं आता पण कॉलवरती. नुसते कॉलवरती. कोणाचे कॉल येतात काय माहिती आहे याला. मम्मीचा अल्ला जाऊ दे. वहिनीचा कॉल आहे आमच्या. हे बघा आमच्या बॅगा आहेत. आणि हे बॅगांचे आमचे सेवेदारी. एक काका तिकडे बसलेत बघा बॅगांच्या गाडीत. या बॅगा. चला भेटूया पालखीकडे. आणि दादा आलाय आमचा अभिदादा. अरे हाव. आणि हा आमचा इलेक्ट्रिक मॅन सोनू दादा. ओम साईराम सोनू दादा. साईराम साईराम. आणि आमचा शॉन. हे पालखीचा पाय तर पडूया. आणि हा आमचा देवेंद्र पालव बाबा वीरेंद्र. आणि ही चार्जिंगची व्यवस्था केली आमच्या मंडळाने. आणि ही आमची पालखी. ओम साईराम. साईराम दादा. ओम साईराम. सव्वा 5 झाले आता. आणि आमचं पहिलं निशाण निघालं आणि ही आमची पालखी पुढे प्रस्थान करते. आता इथून हॉल्ट आहे आमचा 4.5-5 किलोमीटरवरती.
भेटूया पुढे. जय साईनाथ. आता आमचे भांडे राहिलेत दुपारचे भांडे घासून आम्ही पुढे प्रस्थान करू. जय साईनाथ. अरे कृष्णा गावडे. साईमय संध्याकाळ मित्रांनो. पालखी तर निघाली मगाशीच. झाले आमचे भांडे वगैरे घासून. बघा आमचा प्रवास सुरू झाला आहे. हे आणि आमचे साईसेवक आमच्या ग्रुपचे टी शर्ट आहेत. आता आम्ही लोक चालतोय पुढे हळूहळू. आता पुढचा प्रवास आमचा 4.5-5 किलोमीटरवरती हॉल्ट आहे आरतीचा. कारण आजचा सकाळचा जो आमचा पल्ला होता तो खूप मोठा होता, तो पार झालेला आहे अशा प्रकारे. आणि आता आम्ही लोक निघालो पुढच्या प्रवासाला आमचा. आणि रात्रीचा जो मुक्काम आहे आमचा हॉटेल आस्वाद, तो इथून असेल काहीतरी आरतीच्या हॉलच्या इथून 10-1 किलोमीटर असेल. हे बघा झाली आता संध्याकाळ. सूर्य मावळायला आलाय. भेटूया पुढे. ओम साईराम. मित्रांनो तुम्ही बघू शकता अष्टविनायकपैकी एक जे आमच्या शिर्डीच्या वाटेमध्ये लागतात ओझर. आणि पुढे गेल्यावर तुम्हाला लेण्याद्री पण बघायला भेटेल. तर आम्हाला एवढं प्रॉपर तर नाही दाखवता येणार, फक्त आम्ही तुम्हाला एक ओझरचा मार्ग दाखवतो. जर कधी माळशेर घाट मार्गे आले तर नक्की यायला व्हिजिट करा. खूप छान देवस्थान आहे. आम्ही दर्शन करून आलो आहे, पण आता शिर्डीच्या वाटेवर चाललो आहे. कधी आलो तर नक्की तुम्हाला हा पण ब्लॉग दाखवू आम्ही. साईराम. ओम साईराम. हा आहे तो रस्ता. इकडनं ओझरचा गणपती आहे. कधीतरी नक्की तिकडे गेलो तर मी नक्कीच याचा पण ब्लॉग बनवून टाकेल ओझरच्या गणपती बाप्पांचा. जय साईनाथ. ओम साईराम. साईराम मित्रांनो. ओम साईराम. आता आम्ही ओझरचा गणपती पार केला 5:45 वाजेपर्यंत. तर वाजले 6. आणि हा बघा आमचा चार्ली थकला आज चालून चालतोय बघा कसा. चार्ली. ओम साईराम. हा बघा कसा चालतोय. थकलाय बिचारा. हा बघा आमचा बजरंगी भाईजान फुल थकलाय. चालतोय बघा काठी बिटी घेऊन. काय बोलतो प्रथम? बिचारा काय झालं तुला? काय काय होतंय? आपण घेतलं आपलं सामान. ओम साईराम. काय बोलतो? क्रीम घेतली बोलतो. लायनर घासले आहेत काय? ठीक आहे, सर्व्हिसिंग करूया आपण हॉल्ट वरती. ओम साईराम. जय साईनाथ मित्रांनो. पोचलो फायनली 7 वाजता आम्ही लोक आरतीच्या हॉल्टवरती. हे दत्त मंदिर आहे. या दत्त मंदिरात पालखी थांबली आणि आता बाबांची आरती चालू आहे. दाखवतो तुम्हाला आरती पण. जेव्हा सगळे आराम करतात. जय साईनाथ. साईराम मित्रांनो. आता आम्हाला नाश्त्याला आहेत पोहे आणि हा आमचा गण्या बिस्किट. बघा चाय आहे आणि पोहे. पोहे कुठे गेले? आणि इथे पोहे वाटला ते बघा. हे बघा इथे पोहे आहेत. आता पालखी निघाले आमच्या आरतीच्या हॉल्टवरून. जय साईनाथ. नक्की करतो आता लगेच करतो. पुढच्या वर्षी आता. हे बघा आमचा दादा चिपळूणवरून येतो आमच्या पालखीला खास. साईराम दादा. साईमय संध्याकाळ मित्रांनो. वाजले 7
आणि आम्ही निघालो आमच्या नाश्त्याच्या हॉल्टवरून. आता मी काचामल आहे आणि दगडू आहे आणि फौजी आहेत. आता निघू पुढे. पुढचा आमचा हॉल्ट आहे रात्रीचा आस्वाद हॉटेल रात्रीचा. भेटूया पुढे. जय साईनाथ. ओम साईराम. ओम साईराम मित्रांनो. आता आम्ही नाश्त्याच्या हॉल्टवरून निघालेलो. बाबांची आरती झाली त्यानंतर थोडं चालत आल्याच्यानंतर आहे ना एक काळ भैरवनाथाचं एक मंदिर असं मस्त बांधलं आहे. तुम्ही बघू शकता. हे तर जातोच आहे दर्शनाला तिकडे. तुम्हाला दाखवेल तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर. खूप छान वाटतं असं हे मंदिर बघून. दाखवतो तुम्हाला. जय साईनाथ. पालखी पण थांबली आहे इकडे पुढे. हे बघा पालखी पण थांबली आमची. हे काळ भैरवनाथाचं मंदिर. एंट्रन्स है साईराम सुंदर असं हे मंदिर आहे बघा. छान बनवलंय. सर्व पदयात्री इथे आलेत पाया पडायला. देव महाराजांची मूर्ती कालभैरवांची. आणि ही शेती बघू शकता तुम्ही. पूर्ण बल्बच बल्ब आहे इकडे. कोणती शेती आहे माहीत नाही. रात्री आता इथे पोचलो आम्ही लोक. कसली फुलं आहेत? शेवंतीची फुलं आहेत. ती शेवंतीच्या फुलांची शेती आहे. बल्ब वगैरे लावलेत. जय साईनाथ. साईराम मित्रांनो. फायनली पोचलो आम्ही रात्रीच्या हॉल्टला. वाजलेत 9:45. आता भेटूया पुढे. जेऊ जरा. बाबांचं भजन होईल. जागा पकडलेली असेलच पुढे जाऊन माझ्या मित्रांनी. भेटूया पुढे. दाखवतो तुम्हाला हॉल्टवरती पोचलो आता आम्ही. जय साईनाथ. बघू शकता पोचलो आम्ही. ओम साईराम. किती नका. आता आलोय. हा बघा आमचा चुवा प्रथमेश. कद्दू. ओम साईराम. इथे जेवण बनतंय आमचं आता. आणि हे बॅगा ठेवल्या तिथे. आता बॅग घेऊ आणि जाऊ आम्ही जिथे जागा पकडली असेल तिकडे. भेटूया पुढे. जय साईनाथ. कशा काका. ओम साईराम भावा. ओम साईराम. ही पालखी आमची पोचली हॉल्टवरती. पाया पडलो आता आणि आम्ही झोपायची तयारी. हे बघा इकडेच जागा पकडली. सगळे आराम करतात आता. बघू शकतो. जय साईनाथ. हे बघा चार्जिंगला लावून बसलेच बघा कसे इथे चार्जिंग करतात. अर्धे तिकडे बसलेत. आणि हा आमचा बिस्किट. बिस्किट बाबू बिस्किट. गण्या बोलल्यावर लगेच बघतो बघा. हे बघा आजचं आमचं जेवण. भात, डाळ आहे, भेंडी बटाट्याची भाजी, लोणचं आणि स्वीटला बघा आमचं काय आहे. आणि आमचा मित्र गुरु. ओम साईराम. देवा हो देवा गणपति देवा तुमसे बढ़कर तो देवा तुमसे बढ़कर तो देवा हो देवा गणपति देवा तुमसे बढ़कर तो स्वामी तुमसे बढ़कर तो और तुम्हारे भक्त जनों में हमसे बढ़कर तो किसी आनंदी आनंदा किसी आनंदी आनंदा
आत्ताच एक अनाऊन्समेंट झाली मंडळाकडून आमच्या की मागे काही पदयात्री चालत होते, त्यांना बिबट्या दिसलाय. तर सर्वांना सांगितलं सतर्क राहा, वॉशरूमला वगैरे जाताना तुम्ही एकटे जाऊ नका, सर्वांनी एक म्हणजे ग्रुपनी जावा, जास्त करून सेफ्टी पाळा तुम्ही सर्वांनी. बघूया आता. आणि आज आमचा 4था दिवस संपला आहे अशा प्रकारे. आणि मी पुढे फोटो टाकणारच आहे, त्यांनी फोटो काढले आहेत त्याचे बिबट्याचे, ते पुढे टाकतो मी ब्लॉगमध्ये एक फोटो. भेटूया. आणि आज आमचा 4था दिवस अशा प्रकारे इथे संपला आहे. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये 5व्या दिवसाच्या. उद्याचा प्रवास पण थोडा लांबच आहे. जय साईनाथ. भेटू उद्या सकाळी. जय साईराम. ओम साईराम. आणि मी रात्र मित्रांनो खूपच थंडी आहे आज इथे, हवा एवढी सुटली आणि त्यात वातावरण असं झालं आहे काय सांगू तुम्हाला की इथे कोण पदयात्री होते, चालत येत होता एक, त्याला मागे दिसला एक वाघ का बिबट्या. त्यामुळे सगळ्यांना सतर्क राहायला सांगितलं आहे आपल्या पालखीवाल्यांनी, मंडळाचे सगळे पदाधिकाऱ्यांनी. त्यानंतर आता आम्ही लोक आहे आतमध्ये, आता हॉलमध्ये. भजन संपलं, आता झालो आहे झोपायची तयारी. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजचा दिवस आमचा 4था होता, संपला आहे अशा प्रकारे. कसे 4 दिवस गेले समजले पण नाही. उद्याचा 5वा दिवस असेल आमचा. भेटूया उद्या 5व्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये. जय साईनाथ. आणि माझ्या जर व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम साईराम लिहायला विसरू नका. जय साईनाथ.